नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात प्रथमच आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन 2 ते 5 जुलै दरम्यान करण्यात आले आहे. श्री चामुंडा माता धर्मादाय ट्रस्टच्या वतीने पांझरा नदीकिनारी उभारलेल्या नव्या मंदिरात कलश शोभायात्रा, धार्मिक विधी, पूजन, वेदघोष आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून 5 जुलै रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. श्री चामुंडा माता धर्मादाय ट्रस्टच्या वतीने पत्रकार बांधव आणि सर्व समाज बांधवांना विनंती केली होती आणि जो आता प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच संपन्न होते सर्वांच्या सहभागाने सहकार्याने, त्या दृष्टिकोनातून उद्या सकाळी 10 वाजता रविवार इथंच मंदिराच्या परिसरात 50 फूट त्रिशूळचा मा चामुंडा त्रिशूळ तीर्थस्थळाचा अनावरण सोहळा संपन्न होते. माननीय अनुप भैया अग्रवाल शहराचे आमदार आणि मठाधिपती स्वामीनारायणचे आनंद जीवन स्वामी यांच्या उपस्थितीत आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वांनी उपस्थित राहा अशी मी विनंती करतो सर्वांना. त्यानंतर 2 ते 5 जुलैच्या दरम्यान जो आपला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, तर चोटीला इथून काही आमचे विश्वस्त आता चोटीला मुख्य स्थान उगम स्थान जे चोटीला इथे गेलेले आहेत, ती ज्योत आल्यानंतर ती प्रज्वलित होऊन 2 तारखेला सकाळी 8:30 वाजेला स्वस्तिक चौकातून ते ज्योतीचं आणि या मातेचं महाबलीपुरमतून आलेली जी काळ्या पाषाणातली जी मूर्ती आहे, हिचे जल्लोषाच्या याच्यात आणि वातावरणात आपण वाजत गाजत सगळ्या समाज बांधवांच्या साक्षीने आज आपण तिचं मिरवणुकीने स्वस्तिक चौकातून गोपालच्या हाऊसकडून श्रीराम मंदिर पासून गांधी पुतळ्यापासून आणि माता एकविरा रोडापासून विराजमान होईल. आणि 3 आणि 4 तारखेला सपत्नीक होम हवन पूजा इथे विधी मार्ग पुष्कर दीक्षित यांच्या माध्यमातून पार पडणार आहेत. आणि 5 तारखेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि स्थानिक आमदार आपले अनुप भैया आहेत, मंजुळाताई गावित आहे, राम बदाने आहेत, आपले कुणाल बाबा पाटील आहे, राजवर्धन कदम बांडेजी आहेत आणि आपले महापौर आहेत माजी, त्यांच्या सर्वांच्या आणि सगळ्यांच्या लोकसहभागातून सगळं सहकार्याने आपण जे इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असं मी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.